भाजपचा उमेदवार आम्हाला अजिबात आव्हान वाटत नाही. कारण आज आम्ही प्रचाराच्या रॅल्या प्रत्येक घर टू घर, आम्ही प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आम्ही प्रचाराच्या रॅली काढतो. त्यावेळेला तुम्ही आज आमची कुर्डूसमध्ये रॅली आहे, तुम्ही आमच्या बरोबर चला. आमच्या रॅलीला जी स्थानिक लोक, त्या पंचायतमध्ये स्थानिक लोक किती आहेत ती बघा. नाहीतर बीजेपीची जी प्रचाराची रॅली आहे, ज्या रॅल्या त्याच्या चालू आहेत, जर कुसुमल्यामध्ये जर रॅली काढायची झाली तर ते पेजारीनी, पोयनाडनी, आंबेपूरचीच लोक असतात. तीच लोक शहाबाजमध्ये पण असतात. कुर्डूसमध्ये काढायची झाली तर पेजारी, आंबेपूर आणि पोयनाड हीच लोक असतात. लोकांचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद नाही. कारण याही अनेक वर्ष इथं सत्ता केंद्र राबवलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या 2 टर्म त्या सदस्य होत्या. ह्या आता करोनाचा महामारीचा काळ आला होता, त्या कुठे होत्या? तेव्हा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीमध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो. लोकांच्या मदतीला आम्ही धावून गेलो. ते लोकांना माहिती आहे. त्यावेळेला त्याही करोनाच्या काळामध्ये जे काही काम केलं असेल तर एक फोटो तर तुम्ही सादर करा, लोकांना दाखवा की तुम्ही करोनाच्या काळात काय केलं होतं. लोकांना सर्व माहिती आहे. जेव्हा शिवसेनेने करोनाच्या काळात जो काम केला त्या कामामुळेच आज जनता आमच्या पाठीशी आहे. कारण स्थानिक जनतेने आज ठरवलेलं आहे की परिवर्तन अटल आहे आणि परिवर्तन व्हायला पाहिजे. त्यामुळे लोकांनी तेच हे न करता आता नवीन उमेदवाराला संधी देणार आहेत आणि लोकांच्या प्रत्येक आम्ही घरामध्ये जातो तेव्हा लोकांची एक मानसिकता बनलेली आहे की ह्या वेळेला शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे.